हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आणि सगळ्यांनाच असा प्रश्न पडतो बऱ्याच वेळेला, की आज स्वयंपाकासाठी काय बनवायचं? तर याला कारणं एवढीच असतात, की घरातल्यांच्या आवडी-निवडी, कोणाला एक भाजी आवडत नाही, कोणाला आवडते किंवा इच्छा पण असते, कधी ती खायची इच्छा नसते, कधी असते. तर अशा सगळ्या कारणांमुळे आपल्याला काय करावं हे कळत नाही. तर चला, आज पालकाची भाजी मी बनवणार आहे. तर पालक हा मोस्टली सगळ्यांना भरपूर लोकांना आवडत नाही. पण पालक हा खूप हेल्दी असतो. तर पालकाच्या 2 रेसिपीज मी आज बनवणार आहे. एक म्हणजे पालकाची भाजी, जी भातासोबत गरम-गरम भातासोबत एकदम मस्त लागते. वाफाळता भात आणि ही गरम-गरम भाजी तुम्ही नक्कीच करून बघा. आणि त्यासोबतच अजून एक रेसिपी आहे जी खूप इंटरेस्टिंग आहे आणि मी सुद्धा आज ती पहिल्यांदाच बनवते आहे. कशी बनते बघूया आपण. तर तुमच्यासोबतही म्हटलं शेअर करूया आणि त्यासोबतच मी आज एक स्वीट डिश पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला रेसिपीजला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा पालक मी निवडून घेतला आणि छोटे छोटे जी पानं असतात असे थोडेसे सेम साईजचे ते थोडीशी बाजूला काढले. बाकी मी भाजीसाठी ठेवले. आणि त्याआधी मी सुकं खोबरं, त्याच्यानंतर शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ हे मी गरम पाण्यात भिजत घेतलेलं होतं. तर ते आपण भिजू देऊया. तर आता पहिल्यांदा आपण करणार आहोत ती इंटरेस्टिंगवाली रेसिपी. तर आज मी बनवणार आहे स्टफ पालक भजी. तर त्यासाठी मी 4 उकडलेले बटाटे घेतले, त्याची सालं काढून घेतली आणि त्यानंतर एक कांदा घेतला, तोही मी बारीक चिरून घेणार आहे. तर आपला जो कांदा आहे तो बारीक कट करून झालेला आहे. तर तो आता उकडलेल्या मी बटाट्यात घातला. त्याच्यानंतर ही स्टफिंग मस्त चटपटीत करण्यासाठी याच्यात आपण मस्त मसाले घालणार आहोत. तर याच्यात धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट, हळद, चाट मसाला, अगदी थोडंसं काळं मीठ, थोडासा आपला गोडा मसाला हे सगळं घालायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आणि मस्त हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात अजूनही मसाले घालू शकता. त्यानंतर याच्यात मस्त 1 चमचा असं लिंबाचा रस पण घालायचा, ज्याच्याने याची टेस्ट खूप छान येते. तर चला, आपली सगळी तयारी झालेली आहे. पालकाची पानं मी छान वॉश करून घेतली आणि छान कोरडी करून घेतली. त्याच्यानंतर अशी 2 पालकाची पानं घ्यायची. एका पानाला मस्त भरपूर असं स्टफिंग लावायचं आणि ते लगेच त्याला स्टिक होतं. आणि त्यानंतर त्याच्यावर थोडंसं चीज ठेवायचं. तर इथे मी आता चीज स्लाइस घेतलेला आहे. तर तुम्ही मोझरेला चीज किंवा चीज क्यूबसुद्धा याच्यात किसून असं लावू शकता किंवा तुम्ही नाही घातलं, स्किप केलं तरी पण चालतं. त्यानंतर दुसरं जे पान आहे त्याच्यावर ते असं ठेवायचं आणि प्रेस करायचं. तर असं आपलं स्टफिंगवालं पालक तयार झालेलं आहे. आता असेच मी सगळे पालक जे आहे ते मस्त स्टफ करून घेते. तर आपलं हे रेडी झालेलं आहे. आता आपण याचं जे वरचं कवर आहे ते कसं बनवायचं ते बघूया. तर इथे मी बेसन घेतलेलं आहे. त्यात थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आणि 1 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घातलं. तर कॉर्नफ्लॉवरने ना ही भजी एकदम क्रंची होते, क्रिस्पी होते. तर चला, याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ, थोडा ओवा क्रश करून घातला. त्यानंतर याच्यात मी घातलं थोडंसं तिखट आणि हळद. तर सिंपल मीठ, हळद आणि तिखट घातलं आणि ओवा आणि आपले पिठं. त्याच्यानंतर याच्यात पाणी अगदी सांभाळून घालायचं. जास्त हे मिक्सचर पातळ करायचं नाही, नाहीतर ते पालकाला लागतच नाही. तर हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर मी याच्यात अगदी चिमूटभर इतकं बेकिंग सोडा घातला आणि पुन्हा छान मिक्स करून घेतलं. तर ही भजी भरपूर वेळेसाठी छान क्रंची अशी क्रिस्पी अशी राहते, कारण की आपण याच्यात तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे त्यामुळे. तर असं मीडियम फ्लेमवर ही भजी छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची. मोठ्या फ्लेमवर तळायची नाही, नाहीतर मग आतून ती पीठ कच्चं वगैरे राहण्याची शक्यता असते. कारण बऱ्यापैकी भजी ही आपली मोठी असते, पकोडा हा आपला मोठा असतो. तर तुम्ही बघू शकता मीडियम फ्लेमवर मी ही छान डीप फ्राय करून घेतलं. तर तुम्ही हे एअर फ्राय पण करू शकता. फक्त जे आपलं वरचं कवर आहे पिठाचं, तर ते अजून थोडं तुम्हाला घट्ट करावं लागेल. तर आपली भजी रेडी आहे. मी तुम्हाला एक कट करून दाखवते.
अगदी गरमागरम अशी एक स्टार्टर डिश म्हणून सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. त्यासोबतच चहासोबत स्नॅक्स म्हणून सुद्धा हे बनवू शकता तुम्ही. अगदी हेल्दी आहे आणि मस्त पालकाची पण टेस्ट एकदम मस्त येते आणि स्टफिंग आपलं एकदम मस्त चटकदार असं असतं, त्याच्यामुळे खायला खूपच मज्जा येते. तर तुम्ही नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. तर चला आता आपली नेक्स्ट रेसिपीकडे वळूया. तर इथे मी आपला जो उरलेला पालक होता तर तो घेतला, त्याच्यात थोडं पाणी घातलं आणि ते शिजवून घेतलं. अगदी 5 ते 7 मिनिटात हा पालक लगेच शिजून जातो. अजिबात मी याला काही शिट्ट्या वगैरे घेतलेल्या नाही. जस्ट मी मीडियम फ्लेमवरती हा 5 मिनटं पाण्यात शिजवून घेतला. त्यानंतर थंड करून घेतला, मिक्सरच्या भांड्यात काढला आणि त्याच्यात 2 चमचे बेसन घातलं. त्यानंतर हे छान मी ग्राइंड करून घेतलं आणि अगदी सोपी अशी भाजी आहे ही. पण गरम गरम वाफाळत्या भातासोबत ही भाजी खरंच खूप टेस्टी लागते. तर साहित्य तुम्ही बघू शकतात की आपण हे जे भिजत घातलं होतं, शेंगदाणे, त्याच्यानंतर हरभरा डाळ आणि खोबरं, त्याच्यानंतर लसूण आणि लाल मिरची एवढंच आपल्याला लागणार आहे. तर एका कढईत मी तेल घातलं 2 चमचे, त्याच्यानंतर जिरं, हिंग, त्याच्यानंतर मोहरी घातलं. त्यानंतर लसूण छान मस्त ब्राऊन करून घेतला आणि लाल मिरची पण घातली. हे सगळं छान झाल्यानंतर त्याच्यात आपलं पालकाची जी प्युरी होती, मिक्सचर होतं ते घातलं आणि हे जे भिजत घातलेले शेंगदाणे वगैरे आहे ते पण घातलं. त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर थोडं तुम्हाला जितकी घट्ट पातळ भाजी पाहिजे आहे तितकं पाणी घालायचं आणि त्यानंतर याच्यात चवीनुसार मीठ घालायचं. तर पालक हा थोडासा अगदीच किंचितचा खारट असतो, त्यामुळे अगदीच प्रमाणात असं मीठ घालायचं. त्यानंतर याला छान उकळी येऊ द्यायची आणि आपली पालकाची भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला अजून वाटल्यास तुम्ही याला मस्त तडका पण देऊ शकतात, पण मी तो स्किप केलेला आहे. तर चला, त्यानंतर मस्त मऊसूत असा मी शिरा बनवते आहे. तर टेस्टी असा शिरा कसा बनवायचा ह्याच्या काही ट्रिक्स आणि टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते आज. तर इथे मी पॅनमध्ये मस्त तूप घातलेलं आहे आणि याचं जे प्रमाण आहे ना ते अगदी सोपं आहे या शिऱ्याचं. तर इथे एक पाऊण वाटी इतकं तूप घ्यायचं आहे. 1 वाटी रवा घ्यायचा, तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता. 2 टेबलस्पून आपल्याला घ्यायचं आहे बेसन आणि काजू बदाम तुमच्या आवडीनुसार. तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा तूप घातलं, मस्त गरम केलं. गरम केल्यानंतर मी त्याच्यात घातलं आहे बेसन, मस्त छान ते ब्राऊन करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यात रवा घातला. रवा असा ब्राऊन होईपर्यंत मस्त परतवायचा. रवा जर का तुम्ही कच्चा ठेवला तर मग शिऱ्याची टेस्ट आणि टेक्स्चर हे दोघं पण बिघडतं. त्यामुळे रवा अगदी मस्त भाजून घ्यायचा. भाजल्यानंतर त्याच्यात मी ड्रायफ्रूट्स घातले आणि त्यानंतर एकदम गरम असं आपल्याला पाणी घालायचं आहे. त्यानंतर हे असं काही मिश्रण होतं तर 2 मिनिटासाठी झाकण लावून शिजू द्यायचं मस्त. मग ते असं घट्ट होतं. घट्ट झाल्यानंतर याच्यात साखर घालायची आणि पुन्हा ते छान परतवून घ्यायचं. परतवल्यानंतर वरतून पुन्हा अर्धा चमचा तूप घालायचं की आपला शिरा रेडी होतो. तर प्रमाण मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते. 1 वाटी रवा घ्यायचा आहे आपल्याला, अर्धी वाटी तूप घ्यायचं किंवा त्याच्याहून कमी घेतलं तरी पण चालेल. त्यानंतर ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार. 2 वाट्या पाणी घ्यायचं एकदम गरमागरम, किंवा तुम्ही 1 वाटी दूध किंवा 1 वाटी पाणी असं घेतलं तरीही चालेल, किंवा पूर्ण दूध घातलं तरीही चालेल. मी इथे पूर्ण पाणीच घातलेलं आहे. आणि त्यानंतर 1 वाटी इतकी साखर. तर 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 2 वाटी पाणी किंवा दूध आणि अर्धी वाटी तूप. त्याच्यानंतर मी याच्यात वेलची पूड घातलेली आहे. मस्तपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपला तुम्ही शिरा बघू शकता किती मस्त असा मऊसूत आणि मोकळा सकसकाट झालेला आहे. अगदी टेस्टी असा शिरा आपला तयार होतो. तर माझा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. मस्त गरमागरम भजी आहे, त्याच्यानंतर पालकाची भाजी, वाफाळता असा भात, त्याच्यानंतर ह्या भजीसोबत मी मस्त पुदिन्याची चटणीसुद्धा केली आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे त्याची रेसिपी मी शेअर केली नाही. नंतर कधीतरी एकदा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करीन. तर आजचा माझा मेन्यू तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.